कथेचं नाव आहे खरे मित्र. एक जंगल होते. या जंगलात एक माकड आणि ससा राहायचे. या दोघांची खूप घट्ट मैत्री होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे दोघेही एकत्रच असायचे. माकड झाडावरती गोड गोड फळे खायचे व ससा हिरवेगार गवत खायचा. एक दिवस तिथे एक लांडगा आला आणि तो सशाला म्हणाला, "ससे भाऊ, चल माझ्याबरोबर, तुला हिरवं गवत खायला मिळेल." ससा म्हणाला, "नको नको, मी इथेच थांबतो." पण लांडगा काही ऐकेना. त्याने गोड गोड बोलून सशाला तयार केले. तेवढ्यात माकड तेथे येऊन सशाला म्हणाले, "तू बाहेर एकटा जाऊ नको, माझे ऐकत जा." पण सशाला हिरव्या गवतामुळे तोंडाला पाणी सुटले व तो लांडग्याबरोबर निघाला. माकडाने हे बघितल्यावर तेही न बोलता पाठोपाठ निघाले. बराच वेळ चालल्यावर सशाने लांडग्याला विचारले, "हिरव्या गवताचा मळा कुठे आहे?" लांडगा म्हणाला, "कसं फसवलं? मळा नाहीचे. आता मी तुला खाणार." ससा खूप घाबरला. तेवढ्यात माकड तेथे पोचले. तिकडे असलेल्या नारळाच्या झाडावर चढून एक एक नारळ माकडाने लांडग्याच्या अंगावर फेकले. लांडगा नारळ चुकवत तिथून पळाला. माकड सशाजवळ आले आणि त्याला समजावले की असे कुठे निघून जाऊ नकोस. सशाला माकडाने म्हणणे पटले आणि दोघेजण पुन्हा जंगलात निघून गेले.